आणि बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 18 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटलाय। मात्र तरीही या प्रकरणातले मास्टरमाइंड फरार आहेत। त्यामुळे उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आले। उद्याचा मोर्चा नेमका कसा असणार आहे, मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा रिपोर्ट। लायकी नसणाऱ्यांकडे बी ती असं दाखवणारे, म्हणजे इथं दिसतं ना ते असं घालते पिस्तूल, ज्यांच्याकडे लायसनची गरज नाही असे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, आजच कलेक्टरला सांगा आणि ह्या सगळ्यांचे पिस्तूल काढून घ्यावं। धाब्यावर बसते तर दारू पेतानी बार करते वर। संतोष देशमुख यांची हत्या होऊन 18 दिवस झाले, तरीही या प्रकरणाचा मास्टरमाइंड फरार आहे। 7 पैकी फक्त 4 आरोपींना अटक झाली आहे। 3 आरोपींचा पोलिसांना थांगपत्ताही लागलेला नाहीये। हत्येच्या प्रकरणात ज्याच्यावर आरोप झाले आणि ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे तो वाल्मिक कराडही पोलिसांना सापडत नाहीये। त्यामुळे उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आलाय। देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण बीड शहरात बॅनर्स लागलेले आहेत। संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या असा उल्लेख या बॅनर्सवर करण्यात आलाय। बीडमध्ये बस स्टँडच्या समोर एक बॅनर लावण्यात आलेले आहे। हे बॅनर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। सरपंच संतोष देशमुखांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या, न्याय पाहिजे, यामध्ये प्रमुख मागण्या ज्या आहेत ते खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींना तात्काळ अटक करा, खंडणीतील आरोपांवर संतोष देशमुख यांच्या हत्येचा कायदेशीररित्या गुन्हा दाखल करा, मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी मंजूर करा, अशा मागण्या या बॅनरवर मागण्यात आलेल्या आहेत। मी कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार, आमचे लोक होणार आणि आम्ही नाही म्हणजे हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाच्या खायचे आम्ही। उद्या लोक जोडे हाणतील ना। लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्येही आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चात संतोष देशमुख यांच्या मुलांचाही सहभाग होता। आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतले, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर आहे ती वेळ ही कोणत्याच कुटुंबावर येऊ नये। 18 दिवसानंतरही आरोपी मोकाट असल्यानं बीड जिल्ह्यात संताप वाढत चाललाय। पोलिसांवर राजकीय दबाव असल्यानंच आरोपींना पकडलं जात नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय। अशा लोकांना राजकीय पाठिंबा मिळाला नसता तर मला वाटतं लोकांची अशी हिंमत होणार नाही। हे राज्य आताचं नवीन आलेलं राज्य सुद्धा अजून आपला कायद्याचं धाक या राज्यात दाखवू शकलं नाही आणि म्हणून अशा घटना होतात। परंतु मी सरपंचांना आवाहन करेल, घाबरण्याची गरज नाही। अशा कुठं घटना होत असेल तर निश्चित आम्हाला कळवा। निश्चित शिवसेना म्हणून या संदर्भात या सगळ्या सरपंचांना संरक्षण देण्याची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल। मी प्रत्यक्ष गावात जाऊन आलेलो आहे, सगळ्यांना भेटलेलो आहे। या घटनेचं खडा खडा माहिती मला आहे। या घटनेच्या संदर्भात मी आवाज उठवलेला आहे। मग आमचे सगळे शिवसेनेचे लोक आणि तो प्रश्न काही पक्षाचा राहिलेला नाही, तो बीड जिल्ह्याचा प्रश्न झालेला आहे। त्याच्यामुळे त्याच्यात सर्व पक्ष नाही तर सर्व जनतेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बघा, या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेलीच नाही। बीडचा जो म्हणतोय बिहार झालेला आहे आणि तिथे कोणाचे लक्ष नाही, बीडच्या जनतेला वाऱ्यावर सोडलाय। काय करतायत देवेंद्र फडणवीसजी? अर्बन नक्षलवाद मोडून काढतायत, आधी बीडचा दहशतवाद मोडून काढा। हत्या प्रकरणात ज्याच्यावर आरोप होतोय तो वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंचा राईट हँड आहे। या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग असेल तर त्यालाही शिक्षा व्हावी अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। पण विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे। वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती, माझ्या जवळचे तर आहेतच। त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे। त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही। मग जो जवळचा तुमचा असेल कोणी त्याला फाशीच्या तख्तापर्यंत पोहोचण्यासाठी आपण पोलिसांना सहकार्य करा। आपण जोपर्यंत सत्तेत आहात तोपर्यंत ते शक्य नाही असं लोकांच्या भावना आहेत। माझे संबंध आहे मधुर, अमधुर, सुमधुर संबंध सांगितले पाहिजे। मधुर संबंध, मधुर संबंध, हे तुला
स्वतःशी करतायत, माझी जसे संबंध होते ऐका. तसे संबंध तुमचे. एक मिनिट ऐका. राजकारणामध्ये तुम्ही पण माझे मित्रच होते ना, परंतु मित्र म्हणून तुम्ही वागत असताना त्याची तारीख सांगाल, कागद आहे माझ्याजवळ, उद्याच्याला सांगेल लोकांच्या पुढं हम्म. कोणत्या तारखेपासून तुमचे आणि माझे संबंध चांगले राहिले नाही. हे सरळ सरळ आहे की मीडिया ट्रायल मध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं, आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत. भाऊ मी कालच सांगितलं मुंबई तकच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान 60,000 खाली आणा, तुम्हाला राजकारण सुचायला लागले, तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले, तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लखला, अरे बाबा परत हो पालकमंत्री बर का. बीड जिल्ह्यात पिस्तुलांचा सुळसुळाट झालाय. पिस्तूल दाखवत गुंडगिरी करणाऱ्यांचे व्हिडिओ अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत. हवेत गोळीबार करणारे हे सगळे कार्यकर्ते धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याचा आरोप दमानिया यांनी केला. यातल्याच कैलास फड याला पोलिसांनी अटकही केली आहे. हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फड याला अटक करण्यात आली. मी पहिल्या दिवशीच सांगितलं, बीड जिल्ह्यामध्ये कोणाचीच दादागिरी चालू देणार नाही. गृहमंत्रीचे नाकाने कांदे सोलतायत, कोणालाही सोडणार नाही, किती मोठा असू द्या, बरं का, किती मोठा असला तरी तो तुमच्या पदराखाली आहे, तुमच्या खिशात आहे. फरार आरोपींना अटक होत नसल्यानं यामागे राजकीय दबावच असल्याचा संशय जनतेच्या मनात बळावत चाललाय. आरोपी कुठे लपून बसले आहेत, वाल्मिक कराड नेमका कुठे आहे आणि सुरेश धस यांच्या भाषेत वाल्मिक कराडचा आका कोण आहे, उद्याच्या मोर्चानंतर पोलिसांना आणि सरकारला या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. सुनील कांबळेसह स्वानंद पाटील, NDTV मराठी, बीड.